नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सामान्य विज्ञानाचा अभ्यासक्रम। तो गट ब साठी पण आहे आणि गट क साठी पण आहे। दोन्हीसाठी सारखाच अभ्यासक्रम आहे। मग पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, पण सध्या आपण पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने हे लेक्चर घेणार आहे। काय आहे लेक्चरमध्ये आहे की कोणता घटक करायचंय, कोणता घटक करायचं नाही, जो घटक करायचंय त्याच्यामध्ये कोणत्या पार्टवर सबसेक्शनवर तुम्हाला जास्त भर द्यायचंय आणि कोणत्या सबसेक्शनवर कमी भर द्यायचंय त्याचं विश्लेषण मी आजच्या सेशनमध्ये कंप्लीट करून देणार आहे। आजच्या घडीला जे विद्यार्थी हे लेक्चर पाहताय, ज्या घटकावर मी तुम्हाला भर द्यायला सांगतोय, आवश्यक विद्यार्थी मित्रांनो त्या घटकावर जास्तीत जास्त तुम्ही काय करा, भर द्या, जेणेकरून की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क काय आहे येण्याची शक्यता आहे। तर यासाठी वेळ न घालता आपण जाऊया पुढे आणि कोणत्या घटकावर भर द्यायचं, कोणत्या घटकावर भर द्यायचं नाही, तो डेटाबेस मी आजच्या सेशनमध्ये तुम्हाला कंप्लीट करून देण्याचा प्रयत्न करतो। व्यवस्थित बघा फक्त। तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, जर संयुक्त पूर्व मुख्य परीक्षा गट ब आणि क चा अभ्यासक्रम जर बघितलं, त्याच्यामध्ये कोणकोणते सेक्शन आहेत, तर एवढे सेक्शन आहेत जनरल सायन्सचे। एक पहिला आहे झूलॉजी, ज्याला आपण काय म्हणत असेल तर ज्याला आपण प्राणीशास्त्र म्हणून ओळखत असतो। तर हा पहिला सेक्शन आहे प्राणीशास्त्राचा। यानंतर आहे वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र। तर यामध्ये पहिल्यांदा समजून घ्या, पूर्व परीक्षेला झूलॉजी आणि बॉटनी यावर 9 प्रश्न विचारले जातात, फिजिक्सवर 3 प्रश्न विचारले जातात आणि केमिस्ट्रीवर 3 प्रश्न विचारले जातात। तर या पद्धतीचं वर्गीकरण आहे। मग प्रायोरिटीनुसार तुम्हाला सुरुवातीला बायोलॉजी वाचायचे, पण बायोलॉजीमध्ये पण ठराविक टॉपिकवरच या ठिकाणी प्रश्नांची संख्या जास्त आढळताना दिसते आणि तेच टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे। त्या टॉपिकमध्ये सब टॉपिक काय आहेत ते पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल। फिजिक्सवर पण जर बघितलं ठराविक टॉपिकवरच प्रश्न रिपीट होताना दिसतात, तर तो पण विश्लेषण करणार आहे। आणि केमिस्ट्रीमध्ये जर बघितलं त्या ठिकाणी पण मोजून 4-5 टॉपिक आहेत, या ठिकाणी 3 पैकी 2 प्रश्न तर येण्याची खूप जास्त शक्यता आहे। तर वेळ न घालता आपण पहिल्यांदा प्राणीशास्त्राकडे जाऊया। हे टेक्नॉलॉजीचा मेनचा पार्ट आहे जो आता घ्यायचा नाही। प्राणीशास्त्राकडे जाऊया। झूलॉजीमध्ये काय काय आहे, तर झूलॉजीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मानवी शरीराचा भाग आहे। मानवी शरीरामध्ये वेगवेगळ्या ग्रंथींचा समावेश आहे आणि या ग्रंथी आपल्याला काय आहे समजून घ्यायचे। यानंतर वेगवेगळे संस्था आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत। आता बघा, तर पहिलं मानवी शरीरामध्ये जी संस्था आहे त्याला आपण रक्ताभिसरण संस्था म्हणतो। रक्ताभिसरण संस्थेमध्ये तुम्हाला भर द्यायचे सगळ्यात पहिल्यांदा रक्त, ज्याला आपण ब्लड म्हणत असतो। ब्लड मध्ये काय काय भर द्यायचे, एक म्हणजे ब्लड प्लाझ्मा नावाचा टॉपिक आहे, यानी काय त्याला रक्तद्रव्य म्हणतो। त्यामध्ये काही प्रोटीन्स आहेत, त्या प्रोटीन्सवर भर द्या, जसं अल्बुमिन, ग्लोबुलिन, प्रोथ्रोम्बिन, फायब्रिनोजेन आणि हिपॅरिन हे 2-3 प्रोटीन्स आहेत। त्याच्यावर प्रश्न एकतर रिफ्लेक्ट होऊ शकतो किंवा मला सांगा आरबीसीच्या डब्ल्यूबीसी या 2 घटकावर, खास करून कोणावर भर द्यायचे तुम्हाला, डब्ल्यूबीसी वर, कारण डब्ल्यूबीसीच्या प्रकारावर अलीकडच्या काळात 2022ला आयोगाने प्रश्न विचारले। तर येणाऱ्या काळात पण डब्ल्यूबीसीचे जे 5 प्रकार पडतात, न्यूट्रोफिलस, ऍसिडोफिलस, बेसोफिलस, लिम्फोसाइट आणि मोनोसाइट, तर याच्याबद्दल थोडं डिटेल बघून घ्या। ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये दुसरं काय पार्ट बघायचं असेल तर हृदय बघा। हृदयामध्ये काय बघायचंय तुम्हाला, जनरल प्रश्न विचारले जात नाही, वजन किती, काय किती हे नाही, तर हृदयामध्ये तुम्हाला रक्तवाहिन्यांचे नाव लक्षात ठेवू द्या। मेकॅनिझम, खास करून हृदयाचं कार्य करण्याचा जो मेकॅनिझम आहे त्याच्यावर प्रश्न पडण्याची शक्यता आहे। जसं हृदयाचे ठोके कसे निर्माण होतात, कोणकोणते घटक असतात हृदयाचे ठोके निर्माण करणारे, एसए नोड काय आहे, एव्ही नोड काय आहे, बंडल ऑफ हिट्स काय आहे आणि यांचं मेकॅनिझम काय चालतो। यानंतर हृदयाच्या संबंधित ईसीजीचा जो ग्राफ आहे तो ग्राफच्या रिलेटेड, तर तेवढं पार्ट तुम्हाला या टॉपिकमध्ये भर द्यायचंय मित्रांनो। यानंतर बघा, पचन संस्थेमध्ये भरपूर डेटाबेस आहे, पुस्तकात पण दिले, सगळीकडे पण आहे, पण सर्व पार्टवर आतापर्यंत आयोग जास्त प्रश्न विचारताना दिसत नाहीये। तर कुठं विचारलेलं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा जर बघितलं स्वादुपिंड जो आहे, या स्वादुपिंडातून तयार होणारे जे रसायन आहेत ना, मग तो विकर असेल, विकर यानी एन्झाईम्स म्हणतो आपण त्यांना, त्या एन्झाईमचा अभ्यास करा। किंवा दुसरं या स्वादुपिंडातून तयार होणारे संप्रेरक आहेत, ज्याला आपण हार्मोन्स म्हणत असतो, ज्याच्यामध्ये खास करून इन्सुलिनवर प्रश्न आलेले आहेत। इन्सुलिनच्या व्यतिरिक्त 3 आणखी संप्रेरक आहेत, त्यांचं पण कार्य बघून घ्या। तर हे पहिली प्रायोरिटीनुसार तुम्हाला पचन संस्थेमध्ये बघायचं आहे। यानंतर सेकंड आहे लिव्हर, ज्याला आपण यकृत म्हणत असतो। या यकृतचं डेटाबेस पण बारकाईने वाचा, कोणकोणते संप्रेरक तयार करत असतात, लिव्हरमध्ये कोणत्या सेल्स असतात आणि ते काय कार्य करत असते, लिव्हरचे किती भाग पडत असतात, पित्तरस काय आहे, पित्तरसातील कंटेंट काय आहे, तर ते थोडंफार बघून घ्या। ह्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर जठराच्या आतमध्ये काही ग्लँड्स आहेत, त्या ग्लँडचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि लहान आतड्याच्या आतमध्ये पण काही ग्लँड्स आहेत
त्यांचा अभ्यास करायचा आहे. टू द पॉइंट सांगतोय. माउथ झालं, घसा झालं, दात झालं, जीभ झालं, लाळ झालं, ह्याच्यावर शक्यतो अलीकडच्या काळात आयोग प्रश्न विचारताना दिसत नाही. अलीकडच्या काळामध्ये पचन संस्थेवर प्रश्न सर्वात जास्त प्रमाणामध्ये स्वादुपिंडातील रसायनावर आलेत, यानंतर लिव्हरवरती आलेत, आणि यानंतर जर बघितलं लहान आतड्यातील ज्या ग्रंथी आहेत किंवा जठरातील जे रसायन आहेत त्यांच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे ओरली सांगायचं तात्पर्य असं आहे, पचन संस्थेमध्ये पाठांतराचं काम न करता मेकॅनिझमवर प्रयत्न करा की नेमकं कोणतं रसायन कोणत्या प्रकारचं अन्नाचं पचन करतो, कोणत्या ठिकाणी करतो, तो रसायन कोणत्या ग्रंथीमधून तयार होतं, तर हे मेकॅनिझम समजण्याचा प्रयत्न करा. तर याच्यावर क्वेश्चन काय आहे, रिफ्लेक्ट होऊ शकतो. शोषण संस्थेमध्ये मानवी शोषण संस्थेचा जो भाग आहे, जसं उदाहरणामध्ये नाकपुड्या आहे, घसा आहे, त्यानंतर जर बघितलं तर श्वासनलिका आहे, श्वासनलिका ज्याला ट्रॅचिया म्हणत असतो, फुफ्फुस आहेत, तर या पार्टवर तुम्हाला अजिबात भर द्यायचं नाहीये. मानवी श्वसन संस्थेमध्ये श्वसन नावाची एक प्रक्रिया आहे ज्याला रेस्पिरेशन म्हणत असतो. या रेस्पिरेशन प्रक्रियेचे 3 पायऱ्या आहेत. पेशी श्वसन म्हणतो आपण त्याला, पेशी श्वसन ज्याला सेल्युलर रेस्पिरेशन म्हणतो, ह्याचे 3 पायऱ्या आहेत. ग्लायकोलिसिस आहे, यानंतर क्रेब्स सायकल आहे, आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी आहे. तर बस तेवढं पार्ट करायचं. आणि दुसरी गोष्ट, शोषणाची जी क्षमता आहे ना, मानवाची शोषणाची क्षमता आहे, त्या क्षमतेबद्दल लक्षात घ्या की नॉर्मली बसलेला असताना व्यक्ती किती श्वास घेऊ शकतो त्याला टायडल व्हॉल्यूम म्हणतात. अतिरिक्त बलाचा वापर करून हवा घेतली जाते त्याला IRV म्हणतात. अतिरिक्त बलाचा वापर करून हवा बाहेर फेकली जाते त्याला ERV म्हणतात. यानंतर फुफ्फुसाच्याच कॅपॅसिटीच्या संबंधित व्हायटल कॅपॅसिटी नावाची संकल्पना आहे, टोटल लंग्स कॅपॅसिटी नावाची संकल्पना आहे, रेसिड्युअल व्हॉल्यूम नावाची संकल्पना आहे. जे काही माझ्या तोंडून शब्द बाहेर पडत आहेत या प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या, जेणेकरून की कमी वेळेमध्ये जास्त कंटेंट तुम्हाला ग्रास्प करता येईल. ज्याचा आउटपुट पण तुम्हाला मित्रांनो माहित आहे का, 5 जानेवारी आणि 2 फेब्रुवारीला काय आहे आढळेल. कारण 5 जानेवारीला गट ब आहे आणि 2 फेब्रुवारीला गट क आहे. तर दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला ह्याचा फायदा होणार म्हणजे होणार मित्रांनो. तर अशा प्रकारे हा पार्ट थोडं कव्हर करा. बाकी मानवी श्वसन संस्थेमध्ये नाकपुड्याचे प्रकार, घसा, श्वासनलिका, श्वासनिका, फुफ्फुस, हे एवढं जास्त डिटेल बघायची गरज नाहीये, कारण प्रश्न या घटकावर येण्याची शक्यता आहे. पण शक्यतो श्वसन संस्थेवर प्रश्नांची संख्या कमी आहे, पचन संस्था आणि रक्ताभिसरण संस्थेवर प्रश्नांची संख्या जास्त आहे. उत्सर्जन संस्थेमध्ये जर बघितलं, एक तुम्हाला बघायचंय किडनीमध्ये काय बघायचंय, किडनीमधील संप्रेरकावर भर द्या की किडनीमध्ये कोणतं संप्रेरक, कोणता हार्मोन्स कोणत्या पद्धतीचं कार्य करतं. जसं 2022ला ADH नावाच्या संप्रेरकाच्या संबंधित प्रश्न विचारण्यात आलेलं होतं. ह्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर आणखी काही संप्रेरक आहेत जे उत्सर्जन संस्थेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका काय आहे निभावतात. जसं रेनिन नावाचा संप्रेरक आहे, अल्डोस्टेरॉन नावाचा संप्रेरक महत्त्वाची भूमिका निभावतो. तर हे संप्रेरक खूप महत्त्वाचे आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं उत्सर्जनांच्या ज्या पायऱ्या आहेत, या उत्सर्जनांच्या पायऱ्या व्यवस्थित करून जा. कोणकोणती, गाळण ही पायरी आहे, यानंतर पुनःशोषण रिअब्सॉर्प्शन ही पायरी आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं स्त्रावणे सिक्रेशन ही पायरी आहे. हे 3 पायऱ्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण 99% जर उत्सर्जन संस्थेवर प्रश्न विचारायचा असेल तर पहिलं फोकस या 3 पायऱ्यांवर ठेवलं जाईल. खास करून हे 2 पायऱ्या, पुनःशोषण आणि स्त्रावणे, कोणत्या पदार्थाचं पुनःशोषण होतं, कोणाचं होत नाही, कोणाचं गाळण होतं, कोणाचं गाळण होत नाही. या व्यतिरिक्त उत्सर्जित पदार्थ कोणकोणते आहेत, अमोनिया, युरिया, युरिक आम्ल, क्रिएटिनाइन, हे सगळे लक्षात राहू द्या. या व्यतिरिक्त किडनीच्या रिलेटेड काही रोग आहेत, त्या रोगांची नावं लक्षात ठेवा, कारण त्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर उत्सर्जन संस्थेमध्ये किडनीची जनरल इन्फॉर्मेशन, उत्सर्जनांच्या पायऱ्या, उत्सर्जित पदार्थ कोणते आहेत ते, आणि यानंतर जर बघितलं किडनीच्या संबंधित वेगवेगळे डिसऑर्डर आहेत ज्या डिसऑर्डरवर आयोग प्रश्न विचारतं. जसं 2022ला या ठिकाणी काय रे, डायबिटीज, कोरेल का डायबिटीज मित्रांनो माहित आहे. जर बघितलं इन्सिपिडस नावाच्या या रोगावर प्रश्न विचारलं होतं. तर अशा अनेक रोग आहेत, ते लक्षात राहू द्या. बाकी युरिनरी ब्लेडर, युरेत्रा, युरेटर, हे एवढं काही डिटेल बघायची गरज नाहीये. तर हा पॉइंट आहे सिस्टीममध्ये. चेता समन्वयावर आतापर्यंत शक्यतो प्रश्न आलेला नाहीये, म्हणजे मेंदूच्या संबंधित अलीकडच्या काळात प्रश्न विचारण्यात आलेला नाहीये. चेताच्या संबंधित ज्याला नर्व म्हणतो ह्याच्या रिलेटेड पण प्रश्न आलेला नाहीये. चेतापेशीच्या संबंधित पण प्रश्न आलेला नाहीये. तर तुमच्या मनावर आहे, वेळ असेल तर वाचा, वेळ नसेल तर नाही वाचलं तरी चालतं मित्रांनो. मेंदूचा पार्ट, चेताचा पार्ट, चेतापेशीचा पार्ट, ह्याच्यावर प्रश्नांची संख्या नाही. राज्यसेवेला विचारतात पण कंबाईनला तर अलीकडच्या काळात प्रश्न नाहीये. पण बघा, रासायनिक समन्वयावर प्रश्न येऊ शकतं. रासायनिक समन्वयावर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला करायचंय ते म्हणजे पिट्युटरी ग्लँड.
पिट्युटरी ग्लँड हा टॉपिक चांगलं करून जा। या पिट्युटरी ग्लँड मध्ये काय करायचे, त्यांचे कोणकोणते भाग पडत असतात ते बघा, कोणत्या भागातून कोणत्या प्रकारचे रसायन तयार होतात संप्रेरक ते बघा, त्या रसायनांचे कार्य काय आहे ते बघा, आणि त्याच्या अभावामुळे कोणते रोग उद्भवू शकतात ते आपल्याला पार्ट बघायचंय। तर अशा प्रकारे बघा हे प्रश्न लक्षात राहू द्या। या व्यतिरिक्त संप्रेरकाचे कोणकोणते प्रकार आहेत ते लक्षात राहू द्या, कारण वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स असतात आणि ते हार्मोन्स विचारतात। प्रोटीन हार्मोन्स कोणते, पेप्टाइड हार्मोन्स कोणते, पॉलीपेप्टाइड हार्मोन्स कोणते, स्टेरॉइड हार्मोन्स कोणते, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारू शकता, जो एनसीईआरटी मध्ये ह्याचा उल्लेख आढळतो आपल्याला। एनसीईआरटीच्या बाहेर काही करायची गरज नाहीये, कारण असंही 15 पैकी 2 प्रश्नांचा एरिया कंटिन्यू बदलतो, तर त्यांच्या मागे लागायचं नाही भाऊ। जे पळत सुटतात ना आपल्यापासून दूर जातात त्यांच्या मागे लागण्यात काही अर्थ नाहीये, ज्यांच्या मनातच नाही आपल्या जवळ यायचं त्यांच्या मागे लागण्यात काही अर्थ नाहीये। तशाच प्रकारे मित्रांनो माहित आहे का 15 पैकी 2 प्रश्न जे आहेत ना ते प्रत्येक वर्षी आपल्यापासून दूर जातात, यासाठी त्यांच्या मागे नका लागू। जर अशा लोकांच्या मागे लागले की जे आपल्याला पासून दूर जातात नंतर एकट्यात बसून रडायची वेळ येते, यासाठी ते 2 प्रश्न सोडून द्या। टार्गेट ठेवा की 10 ते 12च्या मध्यंतरी मार्क येणं गरजेचं आहे, आणि या कारणामुळे सिलेबस खूप कमी होऊन जातं आणि चांगल्या पद्धतीने मार्क येऊ शकतात। तर या ठिकाणी हे रासायनिक समन्वयामध्ये ग्रंथी आहे। यानंतर बघा प्रजननाच्या ज्या ग्रंथी आहे ज्याला आपण गोनॅड्स म्हणत असतो त्या गोष्टी लक्षात राहू द्या। यानंतर थायरॉइड ग्लँड काय आहेत त्याच्या बाबतीत लक्षात राहू द्या। मोजून 4-5 ग्रंथी आहेत, तर हा टॉपिक तुम्हाला कंप्लीट करायचा आहे। ह्याचा फायदा तुम्हाला कंबाईन तर होईल, राज्यसेवेला तसंच या ठिकाणी प्रश्न विचारलेलं दिसतंय आपल्याला। तर हे झालं रासायनिक समन्वयाचा पार्ट। आस्ती संस्था नाही वाचलं तरी चालतं, कारण कंबाईनला अलीकडच्या काळात त्याच्यावर प्रश्नांची संख्या खूप कमी आहे। ओरली एकदा वरतून बघून घ्या, पण एवढं काही कंपल्सरी नाही आहे की प्रश्न विचारलं म्हणजे विचारलं जातं। पण या ठिकाणी जर प्रश्न विचारलं गेलं तर तो प्रश्न फॅक्च्युअल डेटावरच विचारलं जातं की कोणत्या ठिकाणी कोणत्या भागामध्ये किती हाडांची संख्या आहे आणि त्या हाडांना कोणत्या नावाने ओळखलं जातं, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतो आस्ती संस्थेमध्ये। परंतु एवढं डिटेल बघायची तुम्हाला गरज नाही आहे। प्रजनन संस्थेमध्ये मानवी प्रजनन संस्थेमध्ये खास करून मित्रांनो माहित आहे का पुरुष प्रजनन संस्थेवर भर द्यायचा आहे, कारण आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारत असताना जास्त करून पुरुष प्रजनन संस्थेवर तुम्हाला काय प्रश्न विचारलेला आहे। त्याच्यामध्ये जे काही पार्ट आहे, जसं उदाहरणामध्ये जर बघितलं त्याच्यामध्ये स्पर्म निर्मितीची प्रक्रिया असेल आणि निर्माण झाल्यानंतर तो बाहेर फेकण्याची प्रक्रिया असेल, त्याच्या वेगवेगळ्या नलिकेतून तो बाहेर पडत असतात, तर नलिकेचा क्रम काय आहे तर ते थोडंफार बघून घ्या। बाकी जास्त डिटेल बघायची गरज नाहीये। फिमेल मध्ये पण ग्रंथी वगैरे बघा जे प्रजननात भाग घेतात, पण बाकीचा जो पार्ट आहे ना फिमेलचा, जो गर्भावस्थेचा काळ असेल किंवा जुळ्यांचा प्रकार वगैरे, ते थोडंफार बघा, जास्त डिटेल वाचायची गरज नाहीये। पण प्रजनन संस्थेमध्ये पहिल्यांदा पुरुष प्रजनन संस्था कंप्लीट करा। कोणकोणते संप्रेरक मदत करत असतात, कोणत्या संप्रेरकामुळे काय होतं हे कट टू कट बघायचं, कारण परीक्षेचा पॅटर्न हा मित्रांनो डिस्क्रिप्टिव्ह नाही आहे। तर या कारणामुळे परीक्षेचं पॅटर्न ज्या अनुषंगाने आहे त्या अनुषंगाने आपल्याला वाचन करता यायला पाहिजे। म्हणून मी काय म्हटलो की एखादा पॅराग्राफ वाचल्यानंतर कट टू कट कंटेंटला डिवाइड करता यायला पाहिजे, तर तो पार्ट झालं। यानंतर बघा सजीवांचं वर्गीकरण, व्हेरी IMP बायोलॉजी वाचत असताना सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्हाला कोणतं टॉपिक करायचं बायोमध्ये तर तो सजीवांचं वर्गीकरण। 3 प्रश्न कन्फर्म विचारले जातात म्हणजे जातात, कोणत्या घटकावर, सजीवांच्या वर्गीकरणावर। म्हणून जीवशास्त्रामध्ये सगळ्यात पहिलं पार्ट बघायचे तुम्हाला तो सजीवांचं वर्गीकरण वाचायला सुरुवात करायचंय। वर्गीकरणामध्ये काय काय वाचायचं तर सगळ्यात पहिल्यांदा शास्त्रज्ञ हे जास्त प्रमाणात वाचा, जास्त वाचा भाऊ, कारण याच्यावर एक क्वेश्चन 100% विचारलं जाण्याची शक्यता आहे। कोणकोणते शास्त्रज्ञ आहेत, एरिस्टॉटल असेल, थिओफ्रस्टिस असेल, यानंतर जर बघितलं कॅरोलस लिनियस असेल, यानंतर हॅकल असणार आहे, यानंतर कोपलँड असणार आहे, यानंतर जर बघितलं तर RH विटाकर आहे, यानंतर कार्ल ओस आहे। ह्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं बॅन्थम आणि हुकर आहे। तर हे जे मी सायंटिस्टचे नावं सांगितले ह्यांचे कारनामे बघून घ्या की नेमकं हे यांच्या आयुष्यात काय काय कारनामे केलेत, म्हणजे अभ्यासाच्या संबंधित काय कारनामे केलेले आहेत। नाहीतर बाकीचं रिसर्च करत बसेल की कोणाचे 2 लग्न झाले तर कोणाचे एकही झालं नाही। आता बघा तर अशा प्रकारे शास्त्रज्ञावर कन्फर्म प्रश्न आहे कंबाईनला। 2023ला बॅन्थम आणि हुकरवर प्रश्न आलेला आहे मित्रांनो, त्याच्या पहिले पण आले। यासाठी परफेक्ट आणि बारकाईने हे सायंटिस्ट तुम्हाला वाचता यायला पाहिजे आणि ते लक्षात पण यायला पाहिजे। पंचसृष्टी वर्गीकरणामध्ये सगळ्यात पहिला आहे मोनेरा। मोनेरामध्ये जीवाणू जे आहेत, जीवाणू
ह्या जीवाणूचे उदाहरण लक्षात ठेवा की कोणतं जीवाणू काय काम करतं. जसं सायनोबॅक्टेरिया आहे, रायझोबियम आहे, यू बॅक्टेरिया आहे, तर त्याचे गुणधर्म लक्षात ठेवा काय कसं आहे. जसं उदाहरणामध्ये जीवाणूचे स्वतःचे स्पेसिफिक काही गुणधर्म आहेत, बस तेवढं लक्षात घ्या आणि उदाहरण फक्त तेवढेच लक्षात ठेवा जे ऑथेंटिक डेटाबेसमध्ये दिलेले आहेत. अनवॉन्टेड जीके टाईप वाचण्यात काही अर्थ नाहीये, कारण आतापर्यंत जेवढे काही बॅक्टेरिया किंवा मोनेरा या गटातील जीवाणूंचे उदाहरण विचारण्यात आलेत तर 99% एक्झाम्पल हे ऑथेंटिक डेटाबेसमधून आलेले आहेत. जसं सायनोबॅक्टेरिया, रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, क्लॉस्ट्रिडियम हे जीवाणू आपल्याला काय आहे ऑथेंटिक डेटाबेसमध्ये आढळताना दिसतात. नॉस्टॉक असेल, अॅनाबिना असेल. तर व्यवस्थित बघून घ्या, ह्याला वाचायचंय, ह्याला वाचायचंय, परंतु शास्त्रज्ञ जेवढं जास्त वाचतो तेवढं नाही, त्याच्यापेक्षा थोडं मध्यम वाचन असणं गरजेचं आहे. मध्यम वाचन जास्त कुठं म्हटलं मी तुम्हाला, शास्त्रज्ञ. यानंतर प्रोटिस्टा जो आहे याला कमी प्रमाणात वाचलं तरी चालतं, कारण या ठिकाणी प्रश्नांची संख्या जास्त आढळताना दिसत नाही. या ठिकाणी जरी प्रश्न आले तर प्रोटिस्टाच्या उपगटावर प्रश्न विचारले जातात. कशा उपगटावर? या कारणामुळे प्रोटिस्टाचे उपगट लक्षात घ्या की प्राणी प्रोटिस्टा कोणते आहेत, वनस्पती प्रोटिस्टा कोणते आहेत, कवक प्रोटिस्टा कोणते आहेत. ज्याला आपण फोटोसिंथेटिक प्रोटिस्टा म्हणतो, कंझ्युमर प्रोटिस्टा म्हणत असतो आणि प्रोटोझोआ प्रोटिस्टा म्हणतो. तर त्याच्यामध्ये उपगटामध्ये असणारे उदाहरण तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. जसं उदाहरणामध्ये गोल्डन आल्गी कोणाला म्हणत असतात, सोनेरी शैवाल, तर या ठिकाणी एक्झाम्पल माहित असायला पाहिजे. डेस्मिड कोणाला म्हणतात. तर हे प्रोटिस्टामधील जे काही स्टँडर्ड शब्द आहे जो एनसीईआरटी दिलेला आहे ते स्टँडर्ड शब्द तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की कोणाला कोणत्या नावाने ओळखलं जातं. तेवढंच डेटाबेस तुम्हाला बघायचंय, बाकी किचकट पार्ट या प्रोटिस्टातील बघायची गरज नाहीये. यानंतर बघा कवक पण जर बघितलं, ह्याचे पण उपगट लक्षात घ्या. उपगट आतापर्यंत प्रश्न आलेला नाहीये, पण येणाऱ्या काळात येऊ शकतो अशी शक्यता आहे, म्हणून उपगट लक्षात घ्या. फायकोमायसेट काय आहे, ॲस्कोमायसेट काय आहे, बॅसिडोमायसेट काय आहे, ड्यूटेरोमायसेट काय आहे. आणि या उपगटामध्ये जे उदाहरण आहेत ना, या उदाहरणाचे टोपण नाव जे आहेत, टोपण नाव या टॉपिक वरती बघा. वाटल्यास कागदावर लिहून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पेपर झाल्यानंतर जर कवकावर प्रश्न आला ना, आत्ताच सांगतो मी, उपगटातील जे काही उदाहरण दिलेले त्यांच्या टोपण नावावर 99% येऊ शकतो. समजलं? तर टोपण नाव काय? जसं उदाहरणामध्ये तुम्हाला म्हटलं जाईल की फॉर एक्झाम्पल ब्रेड मोल्ड कोणाला म्हणतात, म्युकोरल्स ब्लॅक मोल्ड कोणाला म्हणतात. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात मित्रा. यानंतर अल्बुगोचं दुसरं नाव काय, रस्ट फंगी काय कोणाला म्हणतात. तर हे सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचे जे कवकाच्या उपगटामध्ये दिलेले आहेत ते बारकाईने बघून जा. बाकी जनरल इन्फॉर्मेशन बघायची गरज नाहीये. कवकाची जी जनरल माहिती आहे ती जनरल माहिती अजिबात बघायची गरज नाहीये. काय जनरल माहिती? कुठं वाढतो, कसं वाढतो, काय खातो, काय पितो, कधी झोपतो, अशा प्रकारची कोणतीही माहिती आपल्याला कवकाबद्दल जास्त डिटेल बघायची नाही. सरळ सरळ उपगटामध्ये जा, उपगटामध्ये उदाहरण बघा आणि उदाहरणाचे टोपण नाव बाजूला लिहून काढा, जेणेकरून की त्या ठिकाणी क्वेश्चन रिफ्लेक्ट होऊ शकतो कंबाईनला. गट ब आणि क सगळ्यात आयएमपी पॉइंट जास्तीत जास्त वाचन किंवा रिव्हिजन जर कोणत्या टॉपिकचं व्हायला पाहिजे तर तो आहे वनस्पती सृष्टी, ज्याला आपण काय म्हणत असतो, प्लांट किंगडम. वनस्पती सृष्टीमध्ये मित्रा माहित आहे का, दोन गट आहेत. एक आहे अबीजपत्री ज्याला बीज नसतं आणि दुसरा आहे बीजपत्री. दोघांचे डिटेल बघायचे. ह्याच्यामध्ये लक्षात घ्या थॅलोफायटा काय आहे, ब्रायोफायटा काय आहे, टेरिडोफायटा काय आहे. 2023ला या टॉपिकवर 2 ते 3 प्रश्न आलेले आहेत. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. मुख्य परीक्षेला उदाहरणावर प्रश्न आलतं, पूर्व परीक्षेला पण प्रश्न हमखास असतात. आणि बीजपत्रीमध्ये जर बघितलं अनवरत बीजी आणि अवरत बीजी, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म हे 2 गट पडत असतात बीजपत्रीचे. त्याचं पण डिटेल बघायचंय. म्हणजे एक टाइमला जीवाणू यानी मोनेरा, प्रोटिस्टा आणि कवक हे 3 नाही वाचलं तरी चालतं, पण या तिघांच्या अगोदर तुम्हाला डिटेल करायचंय तो वनस्पती सृष्टी. कारण कन्फर्म आतापर्यंत प्रश्न तर या टॉपिकवर आलंय म्हणजे आलंयच मित्रांनो. यासाठी बारकाईने बघा. थॅलोफायटामध्ये शैवालाचे रंगद्रव्य काय आहेत, शैवालाचे वेगवेगळे स्वरूप कोणते आहेत, मोटाईल शैवाल कोणते, नॉन मोटाईल शैवाल कोणते, फिलामेंटस कोणामध्ये आढळतात, कोणतं शैवाल कॉलनीकरण राहतं, कोणतं शैवाल पाण्यात राहतं, कोणतं शैवाल एकपेशीय, कोणतं शैवाल बहुपेशीय, लाल शैवालचे गुणधर्म काय, हिरव्या शैवालचे गुणधर्म काय, तपकिरी शैवालचे गुणधर्म काय आहे, हे सगळं थॅलोफायटामध्ये. ब्रायोफायटामध्ये बारकाईने बघा त्याचे गुणधर्म काय आहेत, जलवाहिनी रसवाहिनी आहे किंवा नाही आहे. ब्रायोफायटाचा विकास का झाला, कारण की त्याच्यामध्ये मुलाब नावाचा घटक असतो. ब्रायोफायटाचे 2 गट पडतात, हिपॅटिस आणि मसाय.
तर हे जे मी बोलतोय हे प्रत्येक पॉइंटवर आयोगाने प्रश्न विचारले. 2022-23ला ब्रायोफायटावर प्रश्न आलता, उभयचर वनस्पतींचा गट कोणाला म्हणतात. सेम टेरिडोफायटावर पण आहे. ह्याचे उपगट वगैरे पडतात, उपगट पण तुम्हाला बघायचंय. आणि नंतर इकडे बघा, अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजीची जनरल इन्फॉर्मेशन बघायची आहे. जनरल इन्फॉर्मेशन, प्रजननाच्या कोणकोणत्या पद्धती आहेत, सर्वात लहान अनावृत्त बीजी कोणती, सर्वात मोठी कोणती, अनावृत्त बीजीचे उपगट पडत असतात, ते उपगटांचं पण विश्लेषण बघा. तर खूप महत्वाचं आहे. तर हे IMP आहे, व्हेरी व्हेरी IMP. यानंतर बघा प्राणीसृष्टी, याला पण जर बघितलं तर याला पण व्हेरी व्हेरी IMP करून ठेवा मित्रांनो. हा पण व्हेरी व्हेरी IMP आहे. ह्याचं पण वाचन जास्तीत जास्त करा, जास्तीत जास्त. कारण सर्वात जास्त बायोलॉजीवर जर कोणत्या टॉपिकवर प्रश्न असतील तर ते प्राणीसृष्टीवर, ज्याच्यामध्ये नॉन कॉर्डेटचे एकूण 10 गट आहेत. कोणकोणते? प्रोटोझोआ, पेरिफेरा, सिलेंट्राटा, प्लॅन्टेलमेंथिस, ॲस्कोएलमेंथिस, अनालिडा, आर्थोपोडा, मोलुस्का, इकॅनोडर्माटा आणि हेमिकार्डाटा. आयोगाचे 10 गट फेवरेट आहेत. त्याच्यामध्ये एक सिक्वेन्सली गुणधर्म आहे, आपल्या पुस्तकात दिले वेगवेगळे गुणधर्म. तर काय माहित आहे का, या संघाचे गुणधर्म आहेत सेपरेट, ते बघा. यानंतर संघामध्ये येणारे प्राणी आहेत त्यांचे गुणधर्म आहेत ते बघा. आणि याच्यामध्ये उदाहरण आहेत, उदाहरण बघा. तर प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना जो सगळ्या संघांचं कॉमन गुणधर्म आहे ते पहिल्यांदा बाजूला वाचून घ्या. जसं उदाहरणामध्ये सममिती काय आढळते, बॉडी कॅव्हिटी आहे किंवा नाही आहे, त्यानंतर जर्मिनल लेअर डिप्लोब्लास्टिक आहे की ट्रिप्लोब्लास्टिक आहे, पचन संस्था अब्सेंट आहे, इनकम्प्लीट आहे की कंप्लीट आहे, रक्ताभिसरण संस्था आहे किंवा नाही आहे, शोषण संस्था आहे किंवा नाहीये, उत्सर्जन संस्था आहे किंवा नाहीये, अन्न पेशीच्या आत करतात की बाहेर करतात, प्रजनन एकलिंगी आहे की उभयलिंगी, हे कॉमन गुणधर्म पहिल्यांदा करा. आणि यानंतर त्या संघाचे जनरल एक्झाम्पल करा, त्या संघापुरते मर्यादित असणारे. म्हणजे सर जसं पेरिफेराला आपण स्पॉन्जेसचा गट म्हणत असतो, त्याला छिद्रमय प्राण्यांचा गट म्हणतो, त्याला स्थानबद्ध प्राण्यांचा गट म्हणतो, तो प्राण्याचा गुणधर्म झाला त्या संघाचा. सिलेंट्राटामध्ये पोकळ शरीराचे प्राणी म्हणतो, समोरच्या बाजूला टेंटॅकल्स असतात म्हणतो, तो स्पेसिफिक गुणधर्म झाला त्या संघाचा. कळतंय? प्लॅन्टीहेल्मिंथिसला आपण सप्टेक्रमी म्हणतो, स्मूथ बॉडी म्हणतो, अनसेगमेंटेड म्हणत असतो, अंतपर्जीवी असतात, हे त्याचं स्पेसिफिक गुणधर्म झालं. तर पहिलं जनरल गुणधर्म, स्पेसिफिक गुणधर्म, आणि तिसरं पॉइंटमध्ये येतं उदाहरण, आणि त्या उदाहरणाचे टोपण नाव, ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो जास्तीत जास्त. तर अपेक्षा करतो की तुम्हाला कळत असेल मी काय बोलू राहिलो. आणि याच घटकावर भर द्यायचे, वेळ कमी आहे, 1 वर्षाचा वेळ नाही आहे. जे शब्द माझ्या तोंडून पडतायत की हा IMP, हा IMP, हा IMP, तुला त्याच घटकावर भर द्यायचंय. जसं वनस्पती वर्गीकरण पहिली प्रायोरिटी, प्राणी वर्गीकरण दुसरी प्रायोरिटी, नंतर शास्त्रज्ञ सजीवांच्या वर्गीकरणावर, आणि नंतर छोटे पॉइंट. तर हे खूप महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे आहे. मानवी पोषणमध्ये तुम्हाला भर द्यायचंय फक्त आणि फक्त कोणावर माहित आहे का, तो म्हणजे जीवनसत्व. जीवनसत्वावर भर द्यायचंय. विटामिन्स म्हणत असतो. आता विटामिन्सवर भर देत असताना एक्सेप्शन बघा रे, एक्सेप्शन बघा, एक्सेप्शन बघा. जो अपवाद आहे त्या अपवादावर प्रश्न विचारलं जातं. जसं 2023ला विचारलं, अँटीऑक्सिडंट म्हणून कोणतं जीवाणू काम करत असतं, दोघंच आहे, विटामिन E आणि C म्हणून विचारलं. तर येणाऱ्या काळात तुम्हाला एक्सेप्शनवर प्रश्न विचारले जातात. एक्सेप्शन 2-3 ठिकाणी असतं. एक तर कार्याच्या संबंधित एक्सेप्शन आहे, दुसरं जर बघितलं तर मित्रांनो सोर्सच्या संबंधित एक्सेप्शन असेल तोच लक्षात ठेवा. जसं उदाहरणामध्ये B12 जो फक्त आणि फक्त मित्रांनो माहित आहे का पालेभाज्यामध्ये आढळत नाही, बाकीच्यांमध्ये पालेभाज्यावरती आढळत नाही, मांस, मासे, अंडी, दूध, दूधजन्य पदार्थामध्ये आढळतं. मग झालं ना एक्सेप्शन, पालेभाज्यात आढळत नाही. यानंतर कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणते रोग होतात हे पण IMP आहे. जर जीवन पोषण नावाच्या टॉपिकवर प्रश्न आला ना राजा, तर मित्रांनो माहित आहे का जीवनसत्वावरच येण्याची 99% गॅरंटी आहे. म्हणून आजचा याचा अर्थ असा नाही की सर मग फॅट प्रोटीन वाचू नको का. माझं म्हणणं आहे की या टॉपिकमध्ये पहिली प्रायोरिटी तुझी विटामिन्स असायला पाहिजे, त्याच्या रिलेटेड असणारं कार्य, पण युनिक कार्य, कॉमन कार्य नाहीये. 4-5 जीवनसत्व मिळून एखादं काम करायला नाही, लक्षात ठेवायचं. जसं विटामिन C डोळ्याच्या संबंधित आहे, विटामिन C हाडांच्या संबंधित आहे, विटामिन E प्रजननाच्या संबंधित आहे. हे युनिक लक्षात ठेवा. आणि त्याच्या अभावामुळे होणारे रोग, स्कर्वी असेल, मुडदूस असेल, काय वेगवेगळे असणार आहेत, बेरी नावाचा रोग असेल तर ते लक्षात घ्या. कारण क्वेश्चन तिथं रिफ्लेक्ट होऊ शकतो. वनस्पती पोषण, वनस्पती पोषण मध्ये जो काही खनिज आहेत ना ज्याच्या साहाय्याने वनस्पतींचा वाढ आणि विकास होतो, त्याचं कार्य जो आहे ह्याच्यावर आयोग प्रश्न विचारत नाही. तर खनिजाच्या अभावामुळे
कोणते रोग होतात हा प्रश्न विचारलं जातं, तर खनिजाच्या अभावामुळं फक्त आणि फक्त तुम्हाला रोग कोणकोणते होतात ते तुम्हाला बघायचे. मोजून काही खनिज आहेत, सोडियम असेल, पोटॅशियम असेल, नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, ह्यांच्या अभावामुळे कोणते कोणते रोग होतात, लोखंड असेल, तर हे ठराविक आहे ते रोग लक्षात ठेवायचे. ह्याच्या व्यतिरिक्त पूर्ण पाठ करत बसू नका. या वनस्पती पोषण मध्ये मायक्रो न्यूट्रिएंट वेगळे असतात, मॅक्रो वेगळे असतात, तर ते यादी विचारू शकतात. मायक्रो कोणकोणते, मॅक्रो कोणकोणते, जो 2022-23 मध्ये ह्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलता. मायक्रो कोणते आणि मॅक्रो कोणते, कमी प्रमाणात लागणारे कोणते आणि जास्त प्रमाणात लागणारे कोणते, हे कट टू कट तुम्हाला समजणं गरजेचं आहे. पेशी नावाच्या टॉपिक मध्ये पेशीचे अंगके डिटेल करायची गरज नाहीये, तर जनरल कार्य माहित असायला पाहिजे तुम्हाला. ओनली जनरल कार्य, जसं काय आहे, आंतरद्रव्य जलिका, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला वहन व्यवस्था म्हणतात, त्याच्यावर रायबोझोम प्रेझेंट असतो, प्रथिनांची निर्मिती करतात, विषय संपला. लयकारिकांना आत्मघाती पिशव्या म्हणतात, कार्बनी पदार्थांचं पचन करतात, स्वतःच्याच पेशीला नष्ट करतात, संपलं. जनरली मायटोकॉन्ड्रियाला ऊर्जा केंद्रक म्हणतात, ज्यामध्ये ऑक्सिडीकरण केलं जातं अन्नाचं आणि ऊर्जा तयार करून एटीपीच्या रेणूत साठवलं जातं, बस सफिशियंट. तर अशाच प्रकारची अंगकाची जनरल इन्फॉर्मेशन, डिटेल नकोय. डिटेल काय पाहिजे, डिटेल लक्षात घ्या, डीएनए आणि या डीएनए पासून तयार झालेले गुणसूत्र, क्रोमोझोम, तर हे डिटेल बघा. आरएनए पण डिटेल बघा, त्याचे प्रकार काय आहे, प्रोटीन सिंथसिस कसं केलं जातं, प्रोटीन सिंथसिस आणि प्रथिनांची निर्मिती कशी केली जाते, डीएनएच्या आणि आरएनएच्या साहाय्याने आणि रायबोझोमच्या साहाय्याने, ती प्रोसेस लक्षात राहू द्या मित्र. बाकी वरची जी सांगितलं माहिती पेशीच्या अंगकांची, त्याची जनरल इन्फॉर्मेशन लक्षात राहू द्या. जनरल, जास्त डिटेल बघायची गरज नाहीये, पण डीएनए आणि आरएनए आणि काय रायबोझोम हे प्रथिनांची निर्मिती कशी करतात, डीएनएचं डिटेल बघा. शर्करा, फॉस्फेट गट, नायट्रोजन बेस कसं काम करतात, शर्कराचे गुणधर्म काय, नायट्रोजन बेसचे गुणधर्म काय आहे, फॉस्फेट गटाचं गुणधर्म काय आहे, ते धागे कसे तयार करतात, दोन धागे जोडण्यासाठी हायड्रोजन बॉन्ड वापरला जातो, सिंगल आहे की डबल बॉन्ड आहे, नायट्रोजन पदार्थांच्या जोड्या कशा तयार होतात, कोणाची जोडी कोणासोबत असते, हे तुम्हाला डीएनएत माहित पाहिजे. आरएनएचे 3 प्रकार पडतात, एमआरएनए, आरआरएनए, टीआरएनए, तिघात काय फरक आहे, कोणाचं कार्य काय आहे, आरएनएचं पर्सनल कार्य काय आहे, तर हे सगळं माहित असणं गरजेचं आहे. उती नावाचा टॉपिक केलं तर बरं, नाही केलं तरी काय प्रॉब्लेम नाहीये, कारण उती नावाच्या टॉपिकवर अलीकडच्या काळात प्रश्नांची संख्या नाहीये, म्हणून हे खूप कमी प्रमाणात वाचलं तरी चालतं आणि नाही वाचलं तरी चालतं वेळ नसेल तर. पण जिथं मी तुम्हाला सांगतो वाचायला, जे बोर्डवर लिहू राहिलो ते लक्षात घ्या. मानवी रोग, व्हेरी व्हेरी आयएमपी, जास्तीत जास्त वाचा रे, जास्तीत जास्त वाचा. काय वाचा, जे रोग जुने झालेत रे, जे रोग नष्ट झालेत, आता त्या रोगापासून मानवाला काही धोका नाहीये, त्याचं डिटेल विचारत नाही, त्याची फक्त आणि फक्त लस विचारलं जातं. जसं प्लेग, कळलं, असे रोग की ज्याच्यापासून धोका नाहीये सध्या, त्याच्याबद्दल फक्त लस विचारली जाते, किंवा त्या रोग कोणत्या जीवाणू किंवा कोणत्या विषाणूमुळे एवढंच विचारतात. डिटेल काय विचारतात माहित आहे का, जे रोग क्लोरेलका सध्या पण मला सांगा, क्लोरेलका रे, लाखो लोकांचं मृत्यू ज्या रोगामुळे घडून येऊ राहिलं सध्या पण, त्याच्याबद्दल डिटेल विचारतात. जसं HIV असेल, हिपॅटिटिस, कावीळ असेल, डेंगू असेल, यानंतर जर बघितलं मलेरिया असतील, क्लोरेल, यानंतर पोलिओ असेल, तर हे ते रोग आहेत ज्या रोगामुळे आज पण जगामध्ये लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतं. मग या रोगांची लसीस कोणकोणते आहेत, या रोगांचे सिम्पटम्स काय काय आहेत, या रोगांवरती कोणकोणते औषधं वापरले जातात, किंवा हा रोग ज्या व्हायरसमुळे होतो किंवा ज्या जीवाणूमुळे होतो त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन काही आहे का. जसं पोलिओच्या व्हायरसमध्ये जनुकीय माहिती डीएनएत असते की आरएनएत असते, तर हे सगळं डिटेल बघायचंय, कळतंय. तर इथं लस तसेच त्याची डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे, या रोगांवर जे काय सध्याच्या घडीला आपण वेगवेगळ्या लोकांमध्ये होतो. वनस्पती रोग आयएमपी व्हेरी व्हेरी आयएमपी, हे पण जास्तीत जास्त वाचन करा, कारण ह्याच्यावर पण प्रश्न विचारले जातात. मोजून मला सांगा 15 ते 16 रोग आहेत. काय विचारतात रे, एक तर मला सांगा कारक कोणतं, जीवाणूचं नाव, कवकाचं नाव किंवा विषाणूचं नाव, रोगाचं नाव देतील आणि म्हणतील कोणतं जीवाणू किंवा कोणतं विषाणू किंवा कोणतं कवक कारणीभूत आहे. कधी कधी जीवाणूचं नाव देतील आणि कोणतं रोग होतो असा प्रश्न विचारला जाईल. तर या दोनच पॅटर्न मध्ये प्रश्न विचारले जातात. कधी कधी रोगाचं नाव देतात आणि कोणत्या पिकावर पडतं हे विचारलं जाईल. कधी कधी पिकाचं नाव देतील आणि कोणतं रोग होतो असा प्रश्न तिथल्या तिथंच फिरवतात. मोजून 15-16 रोग आहेत जीवाणूजन्य,
त्यानंतर विषाणूजन्य आणि कवकजन्य, आणि तसेच काय खनिजांच्या अभावामुळे. तर जास्तीत जास्त वाचन करा, हे पाठच करून टाका. एक प्रश्न तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगतो फिक्स, सिम्पटम्सवर लक्षात नका ठेवू, जीवाणूचं नाव, रोगाचं नाव बस, आणि पिकावर, कोणत्या पिकावर पडतो तेवढं फक्त लक्षात घ्यायचंय. वनस्पती रोगावर, कळलं का? सजीवातील प्रजनन, ह्याच्यामध्ये काय अलैंगिक प्रजननाचे वेगवेगळे प्रकार पडतात, जसं बायनरी फिशन आहे, बडिंग आहे, मुकुलायन म्हणतो आपण त्याला, खंडीभवन ज्याला फ्रॅगमेंटेशन म्हणत असतो. तर हे वेगवेगळे अलैंगिक प्रजननाचे जे प्रकार आहेत त्यांच्या व्याख्या कधीच विचारत नाही, तर उदाहरण विचारतात रे. बायनरी फिशन खालीलपैकी कोणते सजीव करत असतात? बडिंग हे अलैंगिक प्रजननाचा प्रकार कोणामध्ये आढळतं? तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर बाकी डेफिनेशन नाही विचारणार, तुम्हाला असं म्हणणार नाही की बडिंग म्हणजे काय, बायनरी फिशन म्हणजे काय, नुसतं फिशन विखंडन म्हणजे काय, तर असं नाही विचारलं जाणार. एक्झाम्पल, ते पण ऑथेंटिक डेटाबेसमध्ये, जसं पॅरामेशियम कसं प्रजनन करतो, जीवाणू कसं करतात, तर तेवढं ओरली, पण एवढे जास्त नाही वाचायचं आहे, कमी प्रमाणात वाचलं तरी चालतं रे. कोणतं? प्रजनन. आता बघा, बायोटेक्नॉलॉजी वाचू नका, कळलं का? बायोटेक्नॉलॉजी वाचू नका, कंबाईन वाले वाचू नका, कारण याच्यावर क्वेश्चन रिफ्लेक्ट होत नाही. बायोटेक्नॉलॉजी वाचायची गरज नाहीये. वनस्पतीमधील वहन व्यवस्था, खास करून राज्यसेवेवाले आणि कंबाईन वाल्यांना वाचायचं असेल तर कमी प्रमाणात एकदा वाचा फक्त, असं कंपल्सरी नाहीये की खूप डिटेल बघायचंय. वहन व्यवस्था, वळण नाही, वहन व्यवस्था आहे. कसं ट्रान्सपोर्ट केलं जातं, वेगवेगळ्या थेरीज आहेत, वेगवेगळ्या थेरीज आहेत, पण शक्यतो राज्यसेवेला प्रश्न येतं, कंबाईनला विचारला जात नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला पुस्तकालय नवीन, पुस्तकाची मांडणी अतिशय जबरदस्त आणि काय मित्रांनो माहिती आहे का, एकदम चांगल्या पद्धतीने केलेली आहे. ज्या टॉपिकवर भर द्यायचंय तिथंच भर दिलंय, ज्या टॉपिकवर भर द्यायचं नाही तिथं दिलेलं नाहीये. एकदा सॅम्पल कॉपी बघा, आवर्जून तुम्हाला 100% पुस्तक आवडणार. पुस्तकाची पेजेसची संख्या फक्त 324 आहे, यानी 316 पेजेसमध्ये सगळं बसवलेलं आहे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. आणि मांडणी एवढी सुंदर आहे, ट्री डायग्राम, टेबल, कलर कॉम्बिनेशन आणि कंटेंट, या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी तुम्हाला काय आहे पाहायला भेटेल. मी तुम्हाला लिहून देतो, एकदा पुस्तक बघा. तुम्ही म्हणताल सर खरंच एवढं सुंदर पुस्तक आहे की माझं रीडिंग दुप्पट स्पीडनी वाढले, कारण खूप बारकाईने 10 वर्षाच्या अनुभवानंतर आणि 3 वर्षाचा वेळ घेऊन प्रत्येक लाईनला डिझाईन करून हा पुस्तक बनवले. सॅम्पल कॉपी बघायची असेल, सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्राम चॅनलला पिन केलेली आहे, आवर्जून तिथे तुम्ही सॅम्पल कॉपी बघू शकता, किंवा युट्यूबला आपलं लेक्चर आहे त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे की काय कव्हर केले, कसं कव्हर केले. पुस्तक जर तुम्हाला ऑनलाईन मागवायची असेल, जवळपास मित्रांनो माहिती आहे का, ओरिजिनल किंमत 449 आहे, तुम्हाला 290 रुपयामध्ये हा पुस्तक पडून जाईल. तर तुम्हाला पुस्तक मागवण्यासाठी खाली नंबर दिले बघा, काय आहे नंबर, 9922 9922 22 49 24 15 49 24 15 या नंबरला कॉल करायचं, कॉन्टॅक्ट करायचं, पुस्तक मागून घ्यायचं. मी लिहून देतो, तुम्हाला पुस्तक आवडणार. आणि माझं तर म्हणणं आहे की पुस्तक बघा पहिलं तुम्ही आणि नंतरच विकत घ्या. असं नाही की सर घ्या, मी काढलंय म्हणजे घ्या, तसं नाही भाऊ. त्याचं आउटपुट येणं गरजेचं आहे, नाही तर तुम्ही काढलंय म्हणून घ्या, पेपर झाल्यानंतर तुम्ही म्हणताल तुम्ही घ्या. त्यासाठी व्यवस्थित मांडणी आहे, सगळ्या गोष्टी, संकल्पना, रिव्हिजन एकाच पुस्तकातून चालतं. आणि जर हा पुस्तक तुम्ही विकत घेत असाल तर या पुस्तकावर विकत घेतल्यानंतर या पुस्तकावर एक कुपन कोड आहे, आणि त्या कुपन कोडचा वापर केलं तर या तिन्ही बॅचेसवर तुम्हाला 50% डिस्काउंट आहे मित्रांनो. या तिन्ही बॅचेसवर 50% डिस्काउंट आहे पुस्तकावरचं कुपन कोड वापरल्यानंतर. कोणकोणतं? राज्यसेवा पूर्व परीक्षेला 50%, म्हणजे ही 1050 ला पडेल, ही 950 ला पडेल, आणि ही मित्रांनो 1700 ला पडेल. कोणती? लाईव्ह. आणि वरचं राज्यसेवेची आणि कंबाईनची. तर हिच्यावर 50% ऑफ आहे जर पुस्तक घेऊन त्याच्यावरचं कोड वापरलं, आणि पुस्तक खूप सुंदर आहे. चला, प्रजनन संस्था आता सांगितलं मी तुम्हाला. रिप्रोडक्शन सिस्टीम मध्ये तेच बघायचे जे तुम्हाला सांगितलं अलैंगिक. आता बघा भौतिकशास्त्र. फिजिक्सवर मोजून 3 टॉपिक आहेत ज्याच्यावर तुम्हाला जास्त भर द्यायचे. ते 3 टॉपिक आहे. एक म्हणजे प्रकाश, यानंतर दुसरं बघितलं तर साऊंड आहे, साऊंड यानी काय रे, ध्वनी, आणि तिसरं जर बघितलं करंट यानी विद्युतधारा. 99% या 3 टॉपिकवर प्रश्न येतात. तर तुम्ही सगळ्यात जास्त भर या 3 टॉपिकवर द्या, आणि नंतर बघा पुढचं काय आहे ते. मग यानुसार सगळ्यात पहिल्यांदा बघा प्रकाश. प्रकाशामध्ये पाहत असताना काय बघायचं रे, या प्रकाशाचे वेगवेगळे गुणधर्म बघा मित्रा. कोणकोणते गुणधर्म?
परावर्तन चांगल्या पद्धतीने करा, ज्याला रिफ्लेक्शन म्हणतो. अपवर्तन ज्याला रिफ्रॅक्शन म्हणून ओळखलं जातं मित्रा, रिफ्रॅक्शन. तिसरं जर बघितलं अपस्करण ज्याला डिस्पर्शन म्हणतो, डिस्पर्शन. चौथं प्रकाशाचं विकिरण ज्याला स्केटरिंग ऑफ लाईट म्हणून ओळखलं जातं. यानंतर पाचवं पोलरायझेशन, पोलरायझेशन पोलरायझेशन नावाचा गुणधर्म आहे ते बघा. यानंतर जर बघितलं विवर्तन डायफ्रॅक्शन, डायफ्रॅक्शन ते बघा. अंतर्गत परावर्तन, अंतर्गत परावर्तन. तर या सगळ्या गुणधर्मावर कंबाईनने आतापर्यंत वारंवार 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 प्रश्न विचारले. तर हे पण जास्तीत जास्त वाचा. हे पण फिजिक्स वाचन करत असताना जास्तीत जास्त वाचा, कमी प्रमाणात वाचू नका. वाचताना कुंजूसपणा करू नका. ह्याचे उदाहरण लक्षात घ्या. कोणत्या प्रकाशाच्या गुणधर्मामुळे दैनंदिन जीवनात कोणत्या घटना घडतात, आणि खास करून PYQ बघून वाचा. म्हणजे मी बोलतोय ते खरंच आहे की नाही ते कळतं. नाहीतर म्हणताल मास्तर काही बोल राहिलो. नाही भाऊ, 2013 पासून ते 2023 पर्यंत आयोगाने कोणता प्रश्न कोणत्या संदर्भातून विचारले आणि कोणत्या पुस्तकातून कोणत्या पेज नंबरवरून विचारले हे पण सांगू शकतो. एवढं तर 10 वर्षात सगळा अनुभव आलेला आहे. म्हणून मी म्हणलो की पुस्तकाची मांडणी करत असताना प्रत्येक पेजच्या प्रत्येक लाईनवर तुम्हाला माझा अनुभव दिसल्याशिवाय राहणार नाही. तर अशा प्रकारे बघा या घटकावर जास्त प्रश्न आहे. ध्वनी नावाच्या याच्या व्यतिरिक्त आणखी काय आहे सर? ह्याच्या व्यतिरिक्त जर मित्रांनो माहित आहे का, आरसा, आरसा नावाच्या टॉपिकवर बघा. मिरर म्हणतो, मिरर डिटेल वाचायचंय. यानंतर भिंग, भिंग हे पण तुम्हाला लेन्स वाचायचंय. पण सगळ्यात IMP जो पहिल्यांदा वाचायचंय तो म्हणजे मानवी डोळा, त्या डोळ्याचे कार्य, त्या डोळ्यामध्ये होणारे रोग आणि या रोगावरील उपाय, या डोळ्यावरील उपाय. तर हे IMP पार्ट आहे. पण वाचत असताना हे डिटेल वाचावं लागेल रे राजा. वरती वरती जमणार नाही. डोळ्याचा आकार गोलाकार आहे, समजलं? तर एकदम डिटेल बघावं लागेल. रोग बघत असताना त्याचे कारण काय आहे, कसं परिणाम घडून येतं, उपाय काय, एकदम डिटेल. म्हणून हे कंटेंट डिटेल कव्हर केले आपण पुस्तकात पण, जिथं भर आहे. तर हा पॉइंट आहे. यानंतर साऊंड हे पण IMP आहे. ह्याच्यावर पण प्रश्न विचारले जातात. तर पूर्ण टॉपिक डिटेल वाचा. का? कारण टॉपिक मोठा नाहीये, अतिशय लहान आहे. म्हणून या टॉपिक मधील प्रत्येक पॉइंट महत्वपूर्ण आहे. ते म्हणजे काय काय आहे रे, की साऊंड नावाचा तरंग आहे. या तरंगाचे गुणधर्म बघा. काय काय गुणधर्म आहे? तरंग लांबी असेल, तरंग काळ असेल, वारंवारता यानी फ्रिक्वेन्सी असतील. ह्या सगळ्या संकल्पना बघा. काय असणार आहे रे? तरंग लांबी वेवलेंथ असेल, तरंग काळ असेल, वारंवारता यानी फ्रिक्वेन्सी असणार आहे, फ्रिक्वेन्सी असेल. यानंतर आयाम यानी अँप्लिट्यूड असणार आहे, अँप्लिट्यूड असणार आहे. पाचवं लाऊडनेस आहे, लाऊडनेस आहे, लाऊडनेस आहे. सहावं पिच ऑफ साऊंड आहेत. हे गुणधर्म आहेत. यानंतर ध्वनीचे वेगवेगळे प्रकार आहेत, सोनिक, अल्ट्रासोनिक, इन्फ्रासोनिक. यानंतर ध्वनीचा वेग आहे आणि या वेगावर परिणाम करणारे घटक आहेत, परिणाम करणारे घटक आहेत. जसं उदाहरणामध्ये दाबाचा परिणाम कसा होतो, तापमानाचा परिणाम कसा होतो, आर्द्रतेचा ध्वनीच्या वेगावर परिणाम कसं होतं, घनतेच्या ध्वनीच्या वेगावर परिणाम कसं होतं, रेणुभार मॉलिक्युलर वेटचा परिणाम कसा होतो, वाऱ्याचा परिणाम कसा होतो. ह्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं फॉगचा परिणाम कसा होतो. तर या सगळ्यांचं इफेक्ट तुम्हाला बघायचंय. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही वाचायची गरज पडणार नाही. जेवढे शब्द या ठिकाणी मी टाकलेत मित्रांनो, फक्त वाचत असताना डिटेल बघावंच लागेल, डिटेल बघावंच लागेल. विद्युत धारामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त एकक एकतर बघायचे, किंवा मित्रांनो माहित आहे का, सूत्र या दोन घटकावर जास्त भर द्या. जसं वेगवेगळे एकक किंवा सूत्र विचारतात. 2023 ला विचारलेलं होतं पॉवर कशी दाखवली जाते, I² R आणि P V²/R. हे दोन्ही उत्तर दिलते म्हणून ऑप्शन प्रश्न कॅन्सल केलं. पण विचारतात, फॅक्च्युअल डेटा विचारतात, संकल्पना जास्त विचारत नाहीये. फॅक्च्युअल डेटामध्ये एकतर एकक विचारलं जाईल किंवा सूत्र विचारलं जाईल. तर या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. विद्युत धारेमध्ये इथून क्वेश्चन रिफ्लेक्ट होऊ शकतो. आता बघा, ही एक ऍड आहे, लक्षात घ्या. 3-4 बॅचेस उपलब्ध आहेत आपल्याकडे. स्टेट बोर्ड आणि NCERT खूप महत्वाचं आहे. 6वी पासून ते 10वी पर्यंतच्या स्टेट बोर्ड मधून 15 पैकी मित्रांनो माहित आहे का 7 ते 8 प्रश्न विचारले जातात. आणि ते कव्हर करण्यासाठी आता रिसेंटली नवीन बॅच रेकॉर्ड करतोय, ती स्टेट बोर्डची, ज्याची फीस 299 रुपये आहे. ज्यामध्ये 6वी पासून ते 10वी पर्यंत लाईन टू लाईन एक्सप्लेन केलंय आणि 11वी NCERT मधला काही पार्ट पण कव्हर केलेला आहे. यानंतर जर बघितलं, हे PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन बॅच पण आहे. राज्यसेवेची वेगळी आहे आणि कंबाईनची वेगळी आहे. याची फीस पण 249 आहे. 2013 ते 2023 या
सगळ्या प्रश्नांच्या चारही ऑप्शनचं विश्लेषण केलंय मित्रांनो मी. क्लिअर आहे. तर हे बॅचेस आहेत, ही मेनस्ट्री टेक्नॉलॉजी आहे. तरी आवर्जून एकदा युट्यूबला जाऊन बघा, 100% फायदा होऊ शकतो. गती आणि त्याचे नियम ह्याच्यावर प्रश्न विचारतले जात नाही, तर एक कमी प्रमाणात वाचा, कमी प्रमाणात वाचा रे. काय काय आहे सर याच्यात? उदाहरणार्थ गती, गतीचे प्रकार, त्यानंतर काय विस्थापन, अंतर, वेग, त्वरण, जडत्व, जडत्वाचे 3 वेगवेगळे प्रकार, विरामावस्थेतील जडत्व यानी इनर्शिया म्हणतो, गतिमान अवस्थेतील जडत्व, यानंतर न्यूटनचे गतिविषयक नियम, न्यूटनचे गतिविषयक समीकरण. हे एकदा फक्त डोळ्याखालून घाला, हे कंपल्सरी वाचू नका, कारण प्रश्नांची संख्या खूप कमी आहे रे राजा. पहिले जे 3 टॉपिक सांगितलं त्याच्यावर आहे. कार्य, शक्ती आणि ऊर्जा. इथं जर बघायचं असेल तर राजा एकक बघ, किंवा मला सांगा सूत्र, 2च पॉइंट लक्षात राहू दे. एक तर काय युनिट विचारतात किंवा सूत्र विचारतात, बाकी संकल्पना वगैरे काही नाही विचारत कार्य, शक्ती आणि ऊर्जेवर. आणि सोपं आहे, जास्त डिटेल बघत बसू नका. कार्याची डेफिनेशन त्याचं सूत्र एकक, ऊर्जेची डेफिनेशन त्याचं सूत्र एकक, ऊर्जेचे प्रकार. समजलं? शक्ती पॉवरचं डेफिनेशन त्याचं सूत्र आणि त्याचं एकक, बस सफिशियंट आहे. ह्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा काही बघायची गरज नाहीये, नाही येणार. यानंतर बल आणि दाब, इथं पण सेम, वाचलं तर एकक वाचा आणि त्याचं सूत्र वाचा. जसं 2023ला एककावर प्रश्न विचारलं होतं, लाऊडनेस ऑफ साऊंड कसं मोजलं जातं, वातावरणाचा दाब कसा मोजला जातो वगैरे वगैरे, किंवा दाबाचा एकक काय पास्कल, असाही प्रश्न आला होता 2021ला. तर या ठिकाणी पण बल दाब बघत असताना एकक आणि सूत्र 2च गोष्टी लक्षात घ्या. डेफिनेशन लक्षात ठेवायची काही गरज नाहीये, हे एक कळणं गरजेचं. क्लिअर आहे? हे झालं भौतिकशास्त्र. रसायनशास्त्रावर पण 3 प्रश्न विचारले जातात मित्रा. रसायनशास्त्रावर पण प्रश्नांची संख्या किती? 3 पूर्व परीक्षेला. ते 3ही प्रश्न एकतर अणुसंरचनेवर एखाद प्रश्न असतो, ॲटॉमिक स्ट्रक्चर. यानंतर किरणोत्सारिता नावाच्या टॉपिकवर प्रश्न असतं, किरणोत्सारिता. आणि यानंतर तिसरं आहे धातू आणि अधातू. तर केमिस्ट्रीमध्ये पहिली प्रायोरिटी आहे 3 टॉपिक करणे. हे 3 टॉपिक जर केलं ना तरी तुला 3 पैकी 2 प्रश्न आरामशीर येऊन जातात, किंवा 3 पैकी 3 पण येऊ शकतात. पण 2 तर कुठंच गेले नाही. पण करत असताना 3ही टॉपिक डिटेल करावं लागेल राजा, असं नाही वरती वरती करून जमणार. डिटेल. पहिलं टॉपिक आहे अणुसंरचना, ज्याला ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणतो. एकदम डिटेल बघायचंय, एकदम डिटेल बघायचे, ज्यामध्ये शास्त्रज्ञ आणि त्याच्या थेरीज, त्या थेरीचे काय फायदे आणि काय लिमिटेशन्स आणि तोटे, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी बघायचंय. खास करून बघा, नील्स बोरची थेरी वाचा, नील्स बोरची थेरी वाचा, ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय कक्षा कशा असतात, त्याच्यात किती इलेक्ट्रॉन मावतात, त्याची ऊर्जा किती, त्या कक्षेत असणारा इलेक्ट्रॉनचा वेग किती, संवेग किती, रेडियस किती, हे सगळं मित्रांनो माहित आहे का? हे काय आहे दिलेलं आहे. तर यानंतर ह्याच्याच रिलेटेड समस्थानिक नावाचा पॉइंट आहे, ज्याला आयसोटोप्स म्हणतो. समभार नावाचा पॉइंट आहे ते वाचा, सम न्यूट्रॉन नावाचा पॉइंट आहे ते वाचा. त्यानंतर बघितलं तर आयसो इलेक्ट्रॉन्स नावाचा पॉइंट आहे, आयसो डायफर नावाचा पॉइंट आहे. तर हे सगळं डिटेल बघावं लागेल तुम्हाला. अणुसंरचनेवर जास्तीत जास्त वाचा, हे पण जास्तीत जास्त वाचायचंय तुम्हाला. ह्याच्यामध्ये 2-3च पॉइंट महत्वाचे आहेत. एक म्हणजे शास्त्रज्ञ बघा की किरणोत्सारितेचे रिलेटेड कोणकोणते आहेत. हेनरी बेक्वेरेल, मेरी क्युरी, रुदरफोर्ड, फर्मी, हे शास्त्रज्ञ. ह्याच्या व्यतिरिक्त 3 किरण आहेत, अल्फा, बीटा आणि गॅमा. हे IMP आहेत. मॅक्झिमम क्वेश्चन या 3घांवर येऊ शकतं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अणुभट्टीमध्ये ऊर्जा तयार करत असताना इंधन म्हणून कोणाचा वापर करतात, मॉडरेटर म्हणून कोणाचा वापर करतात, अभिक्रिया बंद करण्यासाठी कोणाचा वापर करतात, हे सगळं डेटाबेस तुम्हाला किरणोत्सारिता नावाच्या टॉपिकमध्ये बघायचंय. कंप्लीट टॉपिक वाचा आहे आणि ते त्यात हे डिटेल करा. तो हा पण टॉपिक कंप्लीट वाचायचंय, हा पण टॉपिक कंप्लीट वाचायचंय मित्रा. मूलद्रव्यांचं वर्गीकरणामध्ये डायरेक्ट मॉडर्न पिरियोडिक टेबल, आधुनिक आवर्त सारणी बघितलं तरी चालतं, आधुनिक आवर्त सारणी वाचलं तरी चालतं. पहिले जे काही आहेत ना, डोबेरॅनरचे त्रिके, न्यूलँडचे अष्टके आणि मेंडेलिव्हचे आवर्त सारणी, हे 3 नाही वाचले तरी चालतं, वेळ कमी आहे. फक्त इथं बघा, आधुनिक आवर्त सारणी बघत असताना गुणधर्मावर जास्त भर द्या. हे एकही पाठ करायची गरज नाहीये की कोणतं काय आणि कुठं असणार. गुणधर्म काय? गुणधर्म पिरियोडिक टेबलमध्ये वरतून खाली येताना धातू गुणधर्मात काय बदल होतो, अधातू गुणधर्मात काय बदल होतो, अणूच्या त्रिज्येत काय बदल होतं, ऑर्बिटमध्ये काय बदल होतं, आयोनायझेशन एनर्जीत काय बदल होतो, डावीकडून उजवीकडे जाताना काय बदल होतं. तर हे असे पॉइंट्स लक्षात घ्या.
बाकी पाठ करत बसू नका कोणता मूलद्रव्य कुठं आणि काय असणार आहे. तर हे वाचन करा, परंतु खूप डिटेल करायची गरज नाहीये. मध्यम वाचन करा, मध्यम. पहिले 2 टॉपिक एकदम डिटेल करायचे होते तुम्हाला. कार्बनची संयुगे ह्याच्यात पण मध्यम वाचन करायचे तुम्हाला. ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, एक अल्केनचं सूत्र, अल्किनचं सूत्र, अल्काईनचं सूत्र, या तिघांचंही बघा. आणि या व्यतिरिक्त कार्बनची अपरूपे ज्याच्यावर डिटेल बघायचंय कोणकोणते बघा. एक आहे ग्राफाइट, दुसरा आहे हिरा आणि तिसरा आहे फ्लोरीन. तर आतापर्यंत सर्वात जास्त या टॉपिकवर जर प्रश्न विचारले जात असतील तर कोणत्या घटकावर, तर या अपरूपांवर. म्हणजे कार्बन कंपाऊंड मध्ये सर्वात जास्त प्रश्न तुम्हाला कार्बनच्या अपरूपावर आढळताना दिसतात, ज्याला ॲलोट्रॉपी ऑफ कार्बन म्हणतो. ग्राफाइट, डायमंड आणि फ्लोरिन्सवर. यासाठी या टॉपिकमध्ये अल्केन, अल्किन आणि अल्काईनचे सूत्र आणि जनरल गुणधर्म, तिथून डायरेक्ट उडी मारायचं ते डायरेक्ट कार्बनच्या अपरूपाबद्दल. पण हे अपरूप करत असताना एक डिटेल करा, डिटेल. असं वरतून जमणार नाही, हिराचा काकतोन सर्वात जास्त चकाकणार आहे. अरे येड्यात, ते प्रश्न नाही विचारलं जात, तुम्हाला डिटेल गुणधर्म विचारलं जाईल. तर यासाठी या कार्बनच्या अपरूपाबद्दल डिटेल वाचन करा. रासायनिक अभिक्रिया, यामध्ये अभिक्रियावर परिणाम करणारे घटक म्हणजे कोणत्या घटकामुळे अभिक्रियेचा वेग वाढतो किंवा कोणत्या घटकामुळे अभिक्रियेचा वेग कमी होतो, तेवढंच करा. बाकी अभिक्रियेचे प्रकार वाचत बसू नका. संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, समजलं? तर असं नका करू. कॉम्बिनेशन रिॲक्शन, त्यानंतर अपघटन अभिक्रिया म्हणजेच काय रे, त्यानंतर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, ऑक्सिडेशन रिॲक्शन, रिडक्शन रिॲक्शन. हे 2 लक्षात राहू द्या. आपण ऑक्सिडेशनची डेफिनेशन एक लक्षात राहू द्या आणि रिडक्शन अभिक्रियेची एक डेफिनेशन विचारू शकतात. कोणामध्ये ऑक्सिजन घेतलं जातं, कोणामध्ये घेतलं जात नाही, कोणामध्ये हायड्रोजन ठेवलं जात नाही, इलेक्ट्रॉन कसा असतो, काय असतो, हे 2. बाकी कोणती अभिक्रिया नाही. हे 2 आणि अभिक्रियेवर परिणाम करणारे घटक. आम्ल अम्लारी जे आहे ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आम्ल अम्लारीचे उपयोग आणि क्षाराचे उपयोग. खाण्याचा सोडा कुठं वापरला जातं, धुण्याचा सोडा कुठं वापरला जातं. जसं 2023ला पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी कोणाचा वापर होता असा प्रश्न विचारला होता, ज्याच्यामध्ये उत्तर दिलं तर धुण्याचा सोडा. तर क्षारचे उपयोग. तसेच मला सांगा आम्ल आणि अम्लारीचे उपयोग, कोणामध्ये कोणता आम्ल असतं तेही विचारू शकतात. चिंचेत कोणता असणार आहे, लिंबूवर्गीय फळात कोणता असणार आहे, दुधात कोणता असणार आहे, तर हे सगळं विचारू शकतात. तर तेवढं फक्त. बाकी आम्लाची डेफिनेशन, अम्लारीची डेफिनेशन, कोणात पीएच वाढतं नाही. फॅक्च्युअल डेटा म्हणजे प्रश्न इथं जर आला तर फॅक्च्युअल विचारलं जातं. ह्याच्या थेरीज आहेत बघा 3. लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी आहे, आरएनएसचा सिद्धांत आहे. तर हे सिद्धांत थेरीज बघा व्यवस्थित आम्ल अम्लारीमध्ये. आणि मित्रांनो माहित आहे का, ह्याच्या व्यतिरिक्त 2 टॉपिक आहेत. ते जर करायचं असेल तर राज्यसेवेला येऊ शकतात. एक आहे केमिकल बॉन्ड नावाचा टॉपिक, ज्याला रासायनिक बंध म्हणतो. काय आहे सर ह्याच्यात गुणधर्म आहेत कोणाकोणाचे, आयोनिक बॉन्डचे गुणधर्म आहेत. यानंतर दुसरं काय आहे सर, कोव्हॅलेंट बॉन्डचे गुणधर्म आहेत. कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये काय काय गुणधर्म आहेत. कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये एक आहे बॉन्ड लेंथ नावाची संकल्पना, एक आहे बॉन्ड अँगल नावाची संकल्पना, एक आहे बॉन्ड एनर्जी नावाची संकल्पना. तर हे बेसिक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काय रे सर, कोव्हॅलेंट बॉन्डचे वेगवेगळे प्रकार आहेत. सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड आहे. अशा प्रकारे कोव्हॅलेंट बॉन्डचे. ह्याच्या व्यतिरिक्त कोव्हॅलेंट बॉन्डचे आणखी प्रकार पडतात. पोलार बॉन्ड आहे, नॉन पोलार बॉन्ड आहे. ह्याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. किंवा पोलार कंपाऊंड, नॉन पोलार कंपाऊंड. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी आहे सर, कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये सिग्मा बॉन्ड आहे, यानंतर पाय बॉन्ड आहे. आणि या व्यतिरिक्त केमिकल बॉन्डच्या, कोव्हॅलेंट बॉन्डच्या, केमिकल बॉन्डच्या वेगवेगळ्या थेरीज आहेत. हे एवढं सगळं येतं केमिकल बॉन्डमध्ये, जे तुम्हाला बघायचंय कंबाईन. तसेच राज्यसेवेसाठी जे अलीकडच्या काळात तुम्हाला नवीन प्रश्न दिसतात त्याच्यामध्ये. या व्यतिरिक्त जर बघितलं द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण म्हणजे काय रे, एखादा पदार्थ आहे, पदार्थांचं वर्गीकरण आपण काय करतो, मूलद्रव्य तशा पद्धतीने. या व्यतिरिक्त संयुगे आणि मिश्रण या 3 घटकात आपण करतो.
तर हे आपल्याला मूलद्रव्य माहित आहे, हे काही एवढं बघायची गरज नाही, पण संयुगावर प्रश्न विचारलं जातं. संयुगाचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते त्याच्यावर प्रश्न पडतं. या व्यतिरिक्त बघा या संयुगाच्या वेगवेगळ्या थेरीज आहेत त्यावर प्रश्न विचारले जातात. या संयुगाच्या बाबतीत आणखी जर बघितलं मोलॅरिटी नावाची संकल्पना आहे मित्रा. यानंतर अवोगॅड्रो नंबर आहे, अवोगॅड्रो नंबर आहे ते विचारलं जाईल. यानंतर कोणामध्ये कोणत्या रेणूमध्ये अणूची संख्या विचारली जाईल. अणूची संख्या कोणामध्ये किती जास्त आहे. मोल कसं काढायचं, मोलची संख्या विचारलं जाईल. मोल फ्रॅक्शन विचारले जातात. तर हे जे नवीन शब्द दिसतात तुम्हाला हे सगळे अलीकडच्या काळात विचारलेले. मोल फ्रॅक्शन, मोलॅरिटी, मोलॅलिटी, नॉर्मॅलिटी. आणि या व्यतिरिक्त मिश्रणचे प्रकार पडतात. निलंबन नावाचा एक प्रकार आहे ज्याला आपण सस्पेन्शन म्हणतो. आणि या व्यतिरिक्त कलील आणि कोलाइड्स आहे. या दोघांचे गुणधर्म वगैरे कोणामध्ये रमन इफेक्ट आढळतो, कोणामध्ये आढळत नाही. कोणामध्ये मित्रांनो माहित आहे का ब्राउनियल गती आढळते, कोणामध्ये आढळत नाही. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला कोणामध्ये विकिरण घडतं, प्रकाशाचं कोणात घडत नाही. तर हे टॉपिक एक IMP आहे. येणाऱ्या काळात पण इथं प्रश्न विचारले जाऊ शकतात, कारण अलीकडच्या काळात या दोन टॉपिकवर प्रश्नांची संख्या वाढलेली आहे. केमिकल बॉन्ड आणि दुसरं कंपाऊंड. केमिस्ट्रीत तुम्हाला जे नवीन प्रश्न दिसत आहेत ना PYQ बघितल्यानंतर या दोनच टॉपिकवरचे आहेत जे आतापर्यंत तुम्ही वाचलेलं नाहीये. आणि तुम्हाला जर मार्क प्राप्त करायचं असेल तर हे टॉपिक पण चांगल्या पद्धतीने करा. मी तुमच्यासाठी मित्रांनो आता वेळ कमी आहे म्हणजे याचा अर्थ बघा, एक तर 5 जानेवारीला कंबाईन गट ब आहे आणि 2 फेब्रुवारीला मला सांगा गट सी आहे. यासाठी कमी वेळेत तुम्हाला बुक चांगल्या पद्धतीने तयार केलेलं आहे. 4 कलर मध्ये बुक आहे. वाचल्यानंतर असं वाटेल की 3D पाहू राहिलो आपण, एवढं जबरदस्त बुक बनवले मित्रा. आणि फक्त 316 पेजेस असल्यामुळं वारंवार डबल मल्टिपल रिव्हिजन होऊ शकतो. आणि जसं सांगितलं तसंच बनवलंय. ज्या घटकावर प्रश्नांची संख्या जास्त तिथं भर आहे, ज्या घटकावर नाहीये तिथं भर नाही आहे. आणि तुम्हाला आवर्जून आवडेल. या व्यतिरिक्त YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. मी कंटिन्यू 2 सिरीज चालू करणार आहे. एक म्हणजे काय आहे, कन्सेप्ट बूस्टर सिरीज आहे. आणि दुसरं जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का रिव्हिजन कशाचं, तर प्रॅक्टिस क्वेश्चन संभाव्य प्रश्नांची सिरीज. आणि दुसरं म्हणजे काय रे, कन्सेप्ट क्लॅरिटी काय करतो, सिरीज चालू करतोय आपण. दोघांचाही फायदा होईल. युट्यूबला फ्रीमध्ये करणार आहे. उद्यापासून रेग्युलर लेक्चर असतील तर आवर्जून मित्र परिवाराला आपला हा व्हिडिओ पाठवा. त्यांचा पण फायदा होईल मित्रा, तुमचा पण फायदा होईल. आणि माझं एक रिक्वेस्ट आहे, पुस्तक विकत नका घेऊ पण आवर्जून एकदा बघा. तुम्ही म्हणताल सर पुस्तक म्हणजे पुस्तक आहे. आणि बॅचेसची गरज लागत असेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करा. कोणतं, सायन्स बाय अशोक पवार. आणि जरी काही अडचण येत असेल तर मित्रांनो माहित आहे का खाली दिलेल्या नंबरवर किंवा टेलिग्राम चॅनलला तुम्ही मेसेज करू शकता. आणि टेलिग्रामला कंटेंट वगैरे उपलब्ध होत राहतं, ते पण जॉईन करून ठेवा. चालतं. तर या ठिकाणी थांबतो मित्रा. भेटू आपण पुढच्या लेक्चरला याच डेडिकेशननी, याच अप्रोचने. तोपर्यंत तुम्हाला बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.